आजचं वचन जे आहे आपण होशे याचा 14वा अध्याय काढूया आणि त्यामधील 1 आणि 2 वचन प्रथमतः वाचूया आणि त्याच्यानंतर 9वं वचन आपण वाचूया. होशे याचा 14वा अध्याय 1 आणि 2 वचन. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याचकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. आणि 9वं वचन. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील. या वचनाबद्दल परमेश्वराची स्तुती आणि धन्यवाद असो. परमेश्वर जो आहे, मनुष्याने परमेश्वराकडे वळावं, परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराकडे वळावं. याविषयी परमेश्वर जास्त उत्कंठित आहे. किंवा परमेश्वराला परमेश्वराच्या लोकांना परमेश्वराकडे वळावं असं जेवढं वाटतं त्यापेक्षा अधिक परमेश्वराला वाटतं की माझ्या लोकांनी माझ्याकडे वळावं. म्हणजे आम्ही परमेश्वराकडे वळावं याची तीव्र जाणीव परमेश्वराला आहे. मनुष्याला त्याची जाणीव फार कमी होते. जेव्हा मनुष्य संकटात येतो, जेव्हा मनुष्य समस्येमध्ये येतो, त्यावेळेस मनुष्याला वाटतं की मी परमेश्वराकडे वळावं किंवा त्याच्याकडे जावं. परंतु परमेश्वराला नित्य वाटतं की माझ्या लोकांनी माझ्याकडे वळावं, माझ्याकडे यावं. इस्रायला विषयी असं म्हटलं, हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याचकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. या जगातील प्रत्येक मनुष्य त्याच्याच अधर्मामुळे ठोकर खाऊन पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि त्याला ठोकर खाऊन त्याला ठोकर लागण्याचं कारण म्हणजे त्याचा स्वतःचा अधर्म आहे. आणि मनुष्याला हे कळून येत नाही की माझ्या अधर्मामुळेच मी ठोकर खाऊन पडत आहे. इस्रायलाविषयी पण देवाचं म्हणणं तेच आहे की तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. देवाच्या लोकांना ठोकर खाऊन पडलेल्या अवस्थेमध्ये राहणं देवाला पाहवत नाही. देवाला ती गोष्ट आवडत नाही. आणि विशेषतः आमच्याच अधर्मामुळे आम्ही ठोकर खाऊन पडलेल्या अवस्थेमध्ये असताना देवाची इच्छा असते की आम्ही त्याच्याकडे वळावं, आम्ही उठून उभं राहावं आणि त्या अवस्थेमध्ये आम्ही पडून राहू नये. इस्रायलाविषयी पण देवाची तीच इच्छा होती आणि प्रत्येक मनुष्याविषयी देवाची तीच इच्छा आहे की ज्या स्थितीमध्ये मनुष्य आहे, पडलेल्या स्थितीमध्ये, त्यामध्ये त्याने राहू नये, तर परमेश्वराकडे वळावे. म्हणून वचन 2 मध्ये म्हटलं आहे, तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. शब्दानिशी परमेश्वराकडे वळा म्हणजे परमेश्वराकडे वळण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये कोणतीच कमतरता किंवा कोणतीच त्रुटी किंवा तो विचार जो आहे संपूर्णतेने परमेश्वराकडे वळण्याचा मनुष्यामध्ये असावा अशी देवाची इच्छा आहे. तर मग तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर. अधर्म मनुष्य करीत आहे आणि तो अधर्म मनुष्यापासून दूर करण्याचं सामर्थ्य मनुष्याजवळ नाही. मनुष्याजवळ अधर्म करण्याचं सामर्थ्य आहे,
परंतु अधर्मामधून मुक्त होण्याचं सामर्थ्य मनुष्याजवळ नाही. आणि तरीही मनुष्य जो आहे अधर्म करणं सोडत नाही. अधर्माला बिलगून राहतो, अधर्माला चिटकून राहतो. आणि इस्रायल लोकांच्या बाबतीतही ती गोष्ट सत्य आहे आणि आजही ती गोष्ट सत्य आहे. आणि म्हणून परमेश्वरच जो आहे तो मनुष्याचा अधर्म दूर करू शकतो. मनुष्य आपला अधर्म दूर करण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य आपला अधर्म झाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु मनुष्याचे हे दोन्ही प्रयत्न व्यर्थ आहेत. मनुष्य आपला अधर्म दूर करू शकत नाही. मनुष्य आपला अधर्म झाकू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याला परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. आणि असं म्हटलं आहे की परमेश्वर त्याला म्हणा आमचा सर्व अधर्म दूर कर. परमेश्वर जेव्हा मनुष्याचा अधर्म दूर करतो तेव्हा आधा अधुरा किंवा थोडा दूर केला आणि बाकीचा राहू दिला असं देव करत नाही. कारण देवाला अधर्म्यामध्ये त्याचा अधर्म संपूर्णतः नष्ट केलेला हवा आहे. किंवा अधर्मी मनुष्य देवाला पूर्णतः पवित्र हवा आहे. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा मनुष्याचा अधर्म दूर करतो तेव्हा तो पूर्णतः दूर करण्याची त्याची इच्छा किंवा त्याची योजना असते. आणि म्हणून दुसरं वचन म्हणते कृपेने आमचा स्वीकार कर. एका पश्चातापी मनुष्याचं मन किंवा त्याची इच्छा जी आहे परमेश्वराकडे वळणाऱ्या मनुष्याची जी इच्छा आहे ती केवळ अशी असायला हवे की कृपेने आमचा स्वीकार कर. जर एखादा मनुष्य म्हणत असेल की माझ्यामध्ये ह्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीमुळे माझा अधर्म दूर कर, किंवा माझ्यामध्ये ही धार्मिकता आहे त्यामुळे माझा अधर्म तो दूर कर, किंवा मी हे चांगलं काम केलं आहे यामुळे तू माझा अधर्म माझपासून दूर कर, तर ते शक्य नाही. पुष्कळ लोकांचे प्रयत्न असे असतात की आमच्या काहीतरी चांगुलपणामुळे, काहीतरी चांगल्या कृत्यामुळे, चांगल्या कामामुळे, धर्मकृत्यामुळे आमचा अधर्म आमच्यापासून दूर होईल किंवा दूर केला जावा किंवा आमच्या अपराधांवरती पांघरून टाकण्यात यावं. परंतु वस्तुस्था परिस्थिती जी आहे तशी नाही. देवाकडे वळणाऱ्या मनुष्याने फक्त हीच गोष्ट म्हणण्याची गरज आहे की कृपेने आमचा स्वीकार कर. देव जो आहे कृपेनेच मनुष्याचा स्वीकार करीत आहे. आणि देवाने मनुष्याचा स्वीकार करण्यासाठी कृपेचा काळ त्यांनी ठेवला आहे. कारण मनुष्यावरती कृपा करणे किती गरजेचं आहे हे मनुष्यापेक्षा देवाला अधिक जास्त माहित आहे. देवाच्या कृपेची गरज मनुष्याला किती आहे हे परमेश्वर जाणतो. आणि म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येक मनुष्यासाठी कृपेचा काळ ठेवला आहे. आणि या कृपेच्या काळामध्ये देव घनंग पातक्यावरती अधर्मी मनुष्यावरती कृपा करावायला तयार आहे, किंवा कृपेने त्याचा स्वीकार करायला तयार आहे. केवळ धार्मिक लोकांसाठीच कृपेची गरज आहे असं नाही, तर जे अधर्मी, पापी, देवाला न ओळखणारे, देवाला परमेश्वराला न जाणणारे जे लोक आहेत त्यांना देखील कृपेची गरज आहे. आणि देव त्यांच्याकरता देखील ही कृपा विपुल प्रमाणात ठेवत आहे. आणि म्हणून मंडळीच्या इतिहासामध्ये जेवढे लोक मंडळीमध्ये सामील झाले आहेत किंवा मंडळी म्हणून ज्यांची गिनती आहे, गणना आहे, जेवढे विश्वासणारे आहेत
त्या सर्वांचा स्वीकार देवाने त्याच्या कृपेने केला आहे. म्हणजे देवाची कृपा किती विस्तृत, किती विपुल आणि किती मोठ्या प्रमाणात मनुष्य जातीवर आहे. आणि देवाची इच्छा की मानव जातीवर, मनुष्यावर कृपा करावी आणि कृपेने त्याला स्वीकारावं. ज्याला देव कृपेने स्वीकारत आहे त्याच्यामध्ये एकही चांगली गोष्ट नाही, एकही कुठल्याच प्रकारची योग्यता नाही. म्हणजे ज्या मनुष्याला देव कृपेने स्वीकारत आहे त्या मनुष्यामध्ये स्वीकारण्यायोग्य किंवा स्वीकारण्यालायक काहीच नाही. इस्रायलाविषयी परमेश्वर वचनात म्हटलं आहे की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत सर्व घाय आहेत आणि सर्व दुर्गंधी येत आहे आणि सर्व बिघडल्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे स्वीकार करण्याच्या स्थितीमध्ये काहीच नाही. आणि अशा स्थितीमध्ये मनुष्य देखील आहे. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला आणि प्रत्येक व्यक्तीला देवाने कृपेने स्वीकारावं याची गरज आहे. कृपेच्या नियमाशिवाय दुसऱ्या कोणत्याच नियमाच्या आधारे देव मनुष्याला स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून ती कृपा देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या कृपेच्या काळामध्ये सातत्याने आमच्यासाठी ठेवली आहे. आणि म्हणून त्या देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. देव हा कृपेचा देव आहे, कृपेने स्वीकार करणारा देव आहे. देव कृपा करण्यामध्ये आनंद करणारा परमेश्वर आहे. कृपा करणे हे त्याला आवडते, कारण त्याला ठाऊक आहे, त्याला माहित आहे की माझ्या कृपेशिवाय मनुष्य जात काहीच नाही, शून्य आहे. आणि मी जर कृपा केली नाही तर कोणी मनुष्य माझ्याकडे येऊ शकत नाही किंवा माझ्याशी जोडला जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाची ही जी कृपा विपुल आणि विपुल प्रमाणात आजही आम्हावरती आहे, त्याबद्दल त्या देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार असं म्हटलं आहे की कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ. ज्यांना देवाच्या कृपेचा अनुभव झाला आहे आणि ज्यांना ही गोष्ट कळाली आहे की देवाने आपल्या कृपेने मला स्वीकारलं आहे आणि देवाची कृपा त्याच्यावरती किती विपुल प्रमाणात आहे, तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती आपल्या वाणीचे फळ त्या परमेश्वराला नित्य अर्पिल्याशिवाय राहत नाही. देवाने त्याची जबाबदारी त्याच्या वतीने त्याने मनुष्याकरता कृपेने मनुष्याला स्वीकारला. देवाची जबाबदारी देव आपल्या समयी प्रत्येक मनुष्यासाठी पूर्ण करीत आहे, परंतु मनुष्याची जबाबदारी आहे की मनुष्याने त्या कृपेबद्दल आपल्या वाणीचं फळ त्या प्रभूला, त्या परमेश्वराला अर्पण करण्याची गरज आहे. परंतु मनुष्य आपलं वाणीचं फळ म्हणजे स्तुतीचा यत्न त्या परमेश्वराला अर्पण करण्यामध्ये काही वेळेस अपूर्णपण आपल्या वाणीने त्या देवाचं गौरव करीत नाही, ते फळ त्याला अर्पण करीत नाही. आम्ही शुभवर्तमानामध्ये वाचतो, कुष्ठरोगी प्रभूला येऊन म्हणाले, आम्हाला या आजारातून मुक्त करा. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, तुम्ही जा, याच तास आपणाला दाखवा. आणि ते रस्त्याने जाता जाता बरे झाले, 10ची 10 बरे झाले. परंतु त्याच्यातला एक परत आला, प्रभूच्या पाया पडला
प्रभूचा धन्यवाद केला, प्रभूचे आभार मानले. प्रभू खेदाने त्या ठिकाणी म्हटलं, 10ची 10 बरे झाले, परंतु एकच जो सामरी आहे त्यानेच देवाचे गौरव केले. तोच देवाचे आभार मानण्यासाठी परत आला. तो एकच जो आहे तो देखील त्या 9 जणांबरोबर जाऊ शकला असता याच कला आपल्याला दाखविण्यासाठी. परंतु त्याच्या ठाई जे काही आरोग्य त्याला मिळालं ते देवाच्या कृपेने त्याला मिळालं. आणि म्हणून त्या कृपेबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी त्याला परत प्रभूकडे यावंसं वाटलं. प्रभूकडे आल्यानंतर, प्रभूची आराधना केल्यानंतर तो याचकाकडे आपल्याला दाखविण्यासाठी गेला किंवा नाही हे माहित नाही, परंतु तो बरा निश्चित झाला आणि देवाचे आभार मानण्यामध्ये तो विश्वासू राहिला. पुष्कळदा विश्वासणारे देखील देवाच्या चांगुलपणाचा, देवाच्या कृपेचा, देवाच्या दयेचा, देवाच्या करुणेचा रोज आणि रोज सातत्याने अनुभव घेत आहे. परंतु त्या देवाचे आभार मानण्यासाठी, त्या देवाला आपल्या वाणीचं फळ अर्पण करण्यासाठी, त्या आत्मिकतेने, त्या गंभीरतेने, त्या एक समर्पित मनाने त्या प्रभूजवळ जाऊन त्याचे आभार मानतात. त्याची फार नितांत गरज आहे. देव कृपा करण्यामध्ये सर्वदा तत्पर आहे आणि म्हणून देवाच्या भक्तांनी, देवाच्या लोकांनी आपल्या वाणीचं फळ त्याला अर्पण्यामध्ये देखील तत्पर असावे. देवाची अपेक्षा मनुष्याकडून यापेक्षा अधिक काय आहे? देवाचं म्हणणं आहे की तुम्ही माझ्याकडे वळा. तुम्ही तुमच्या अधर्मामुळे ठोकर खाऊन जरी पडले असलं तरी माझ्याकडे वळा, शब्दानिशी माझ्याकडे वळा आणि म्हणा की आमचा सर्व अधर्म दूर. देवच मनुष्याला उपाय सुचवत आहे. मनुष्याच्या अधर्माचा उपाय देखील देवच करीत आहे आणि तो इलाज मनुष्याच्या पापाचा काढण्यासाठी देवच तयार आहे आणि देवच परमेश्वरच मनुष्याला याकरता उत्साहित करीत आहे. जणू काही मनुष्याला त्याची गरजच नाही, देवालाच त्याची जास्त गरज आहे. परंतु देवाची प्रीती, देवाची करुणा, देव जो आमचं भवितव्य किंवा भविष्यामध्ये आमचं काय होणार हे जे जाणणारा परमेश्वर आहे, त्यामुळे देव मोठ्या निकडीने आणि मोठ्या तत्परतेने आपल्या वचनाची घोषणा आमच्या समोर करून आम्हाला त्याच्या कृपेचे भागीदार होण्याकरता, ती कृपा जाणण्याकरता, त्या कृपेचा अनुभव देण्याकरता आणि त्या कृपेमध्ये आम्हाला राहण्याकरता उत्साहित आणि प्रेरित करीत आहे. कारण देवाच्या कृपेशिवाय जर कोणी असेल तर त्याच्या जीवनात देवाचे आशीर्वाद नाही, किंवा देव त्याच्यासाठी जे करू इच्छितो ते देव देखील करू शकणार नाही. आणि म्हणून जे काही देव मनुष्याच्या जीवनात करीत आहे ते त्याच्या कृपेने तो करीत आहे. आणि म्हणून वचन 9 मध्ये म्हटल्याप्रमाणे जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. हे जो कोणी शहाणा आहे, जो कोणी समंजस आहे, या ज्या 2 गोष्टी आहेत, शहाणपण आणि समंजसपणा,
हा मनुष्यामध्ये कमी 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 होत असताना दिसत आहे. शहाणपण कमी होत असताना दिसत आहे. समंजसपणा कमी होत असताना दिसत आहे. गैरसमज वाढत आहेत. अज्ञान पण वाढत आहे. परंतु देवाने विश्वासाऱ्यांना शांतपणाचा, सुज्ञपणाचा, समंजसपणाचा, धैर्याचा आत्मा दिला आहे. आणि ज्यांच्या ठाई तो आत्मा आहे, त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे. देवाने ती दिली आहे. आणि म्हणून म्हणते की जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. परमेश्वर फार सरळतेने आमच्याशी वागणारा परमेश्वर आहे. परंतु वाकड्या रीतीने आणि चुकीच्या पद्धतीने वागणारे आम्ही मनुष्य आहोत. देव सरळ आहे, परंतु आम्ही त्या सरळतेने त्या देवाबरोबर चालत नाही, वागत नाही. परंतु जे समंजस आणि शहाणे आहेत त्यांना हे कळेल की परमेश्वराचे मार्ग सरळ आहे. आणि परमेश्वराचा मार्ग सरळ आहे हे ज्यांना कळते ते धन्य लोक आहे. पुढे असं म्हटलं आहे, त्यांनी धार्मिक चालतील. परमेश्वराच्या सरळ मार्गाने धार्मिक चालतील. पापी अधर्मी त्या मार्गाने चालू शकणार नाही. म्हणून म्हटलं आहे की त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील. पातकी त्यामध्ये अडखळून पडतील. आम्हाला पातकापासून सोडून प्रभूने, प्रभू येशू ख्रिस्ताने धर्मी बनवलं आहे. तर याच करिता की देवाच्या सरळ मार्गाने आम्ही चालावे. तो सरळ मार्ग त्याने आम्हाला दिला आहे. त्या मार्गाने आपण चालत राहूया आणि शहाणपण आणि समंजसपण आमच्यामध्ये सातत्याने ठेवूया, याकरता की त्याद्वारा देवाचं गौरव होईल आणि देवाची कृपा आम्हाला प्रतिदिवशी वारंवार विपुल आणि विपुल प्रमाणात प्राप्त होईल. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो.